सासरच्यांनी हुंड्यासाठी वैष्णवीचा बळी घेतला. हो, वैष्णवीचा बळीच घेतला. पैशाच्या हव्यासासाठी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचे अक्षरशः हालहाल केले. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक खुणा आहेत. त्यामुळं वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्याच करण्यात आली असा आरोप जो आहे तो शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला. वैष्णवीची आत्महत्या नव्हे तर हत्याच. रोहिणी खडसेंचा मोठा आरोप. वैष्णवीच्या मृत्यूविषयी संशयाचं धुकं. सासरच्या मंडळींकडून सतत होणारी मारहाण, अपमानास्पद वागणूक अशा छळाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं 16 मे 2025ला आपली जीवन यात्रा संपवली. आई वडिलांनी मोठ्या थाटामाटात वैष्णवीचं शशांक हगवणेशी लग्न लावून दिलं. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सहन कराव्या लागणाऱ्या नरक यातनांमुळे 9 महिन्याचं मूल पदरी असताना वैष्णवीनं स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या 5 जणांना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी सध्या सर्व आरोपींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होण्याची मागणी होतीये. वैष्णवीच्या गळ्यावर फाशी घेतल्याची खूण दिसत नाही. तिच्या अंगावर 1-2 नव्हे तर मारहाणीच्या 19 खुणा आहेत. त्यावरून तिची हत्या झाल्याचा आरोप रोहिणी खडसेंनी केलाय. आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर 19 ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत. एवढं असतानाही आणि प्रथमदर्शनी जे रिपोर्टमध्ये दिसतं आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे. आता ती हत्या आहे का आत्महत्या आहे? आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे. कारण जे काय आपल्याला तिच्या बॉडीवरचे मार्क्स दिसत आहेत, म्हणजे माणीला जसं मार्क्स असायला हवं की हत्या झाल्यानंतर जर तिने फाशी घेतली असती तर ते तसं दिसत नाहीये. प्रथमदर्शनी आपल्याला संशय यायला जागाच आहे. त्याच्यामुळे ती हत्याच आम्ही म्हणतोय. वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून तिचा किती अमानुषपणे छळ झाला होता हे उघड झालं. आत्महत्येच्या 2 दिवस आधी वैष्णवीच्या सासरच्यांनी तिला तळपत्या उन्हात उभं केलं. वैष्णवीच्या आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केलाय. 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला. आम्ही एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब. 2 कोटी त्यांना कमी पडले. माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलंय, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला. हगवणेंची मोठी सून असलेल्या मयुरी जगतापनं हगवणे कुटुंबियांविरोधात केलेल्या तक्रारीबाबत कारवाई का केली नाही असा सवाल करत रोहिणी खडसेंनी महिला आयोगाला घेरलंय. की जर महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी जेठाणी आहे, जाऊबाई आहे, त्यांनी तक्रार केली होती, त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता. म्हणजे पोलिसांकडे तक्रार झाली, महिला आयोगाकडे तक्रार झाली, ह्या सगळ्या तक्रारी झाल्यानंतर कारवाई का करण्यात आली नाही ह्याचं उत्तरही आम्हाला पाहिजे. सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या हगवणे कुटुंबियांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या गोष्टी पोलीस करतील. अशा प्रकारे प्रताडित करून आत्महत्या करायला मजबूर करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. त्यामुळे त्याच्यावर जे काही कडक कारवाई करता येईल कायद्याने ती सगळी कारवाई केली जाईल. वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपींचं वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशी मागणी रोहिणी खडसेंनी केली आहे. हगवणे कुटुंबानं वैष्णवीचे अक्षरशः हाल केले. पैशाच्या हव्यासापायी हगवणे कुटुंबानं वैष्णवीला हे जग सोडायला भाग पाडलं. सुनेचा छळ करून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या हगवणे कुटुंबियांवर हत्येचा गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाईची मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.